आहे रायगडची स्पेशल पोपटी, थंडीमुळे जास्त केली जाणारी. चला तर मग करूयात पोपटी. ताईने मॅरिनेट करायला घेतलेलं आहे चिकन मध्ये लिंबू टाकलेलं आहे ताईने. आणि लिंबू टाकलं. त्यामध्ये मीठ मॅरिनेशनसाठी चवीपुरतं मीठ, तिखट मसाला साठवणीतला, चिकन मसाला, हळद, आणि अद्रक लसूण पेस्ट. ताई मॅरिनेट करत आहे. ह्या वेळेस ताईला पोपटी लावायची आहे, तिला शिकायचं पोपटीचं. त्यात आमच्याकडे ते हा पाळा टाकला जातो, त्याला ह्या पाळ्याचं स्मेल चांगलं असतं पोपटीसाठी. आणि त्याला काय आमच्याकडे याला मारभिरी असं म्हटलं जातं. ताईने पोपटीचा एक थर लावायला घेतलेला आहे. खाली मारभिरीचं पानं, त्यात शेंगा टाकली आणि मीठ टाकलं. वरून अंड्यांचं लेयर लावलं आणि पुन्हा पानांचा लेयर लावत आहे. त्यामध्ये चिकन लावून पुन्हा एक थर लावायला घेतलेला आहे. थर लावत आहे ताई. मीठ पुन्हा चिकन लावून घेतलेलं आहे. आता सानिका आलेली आहे. सानिकांनी अंड्यांचा थर लावायला घेतलेला आहे. पुन्हा मग त्यावर मारभिरीच्या पाळ्याचं पुन्हा एक लेयर दिलेला आहे आणि आपली झालेली पोपटीचं पॅकिंग झालेलं आहे पोपटीचं. चला मग पोपटी आपण लावूयात. आता ताईने पोपटीचं मडकं उघडं करून शेकोटीमध्ये ठेवलं आहे. चला, आग लावलेली आहे शेकोटीला, भरपूर जोराने असं आग पेटलेली आहे आणि पोपटी आपली शिजत आहे. 35 मिनिटं पोपटी ठेवली आहे आम्ही आगीमध्ये. आणि वरून हळूहळू त्यावर काट्या वगैरे टाकत आहोत पेटण्यासाठी. हळूहळू झालेली आहे पोपटी. चला बघूयात. मी काढत आहे पोपटी. वाव, छान झालेली आहे पोपटी. स्मेल तर चांगला येतो दादांनी ते परातमध्ये काढत आहेत दादा. वाव, खूपच छान दिसते पोपटी. बघूयात आता टेस्ट. वाव, दिसते तर छानच. बघूया आता खाऊन. खूपच सगळे तर म्हणत होते छान झाली आहे. सगळ्या मुलांना पण खूप आवडलेली आहे पोपटी. चला गाईज, कोणाला हवी असेल त्यांनी लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.